Hello, good afternoon everyone. So in previous video we complete our first part, which is the functionality of your ALU. Now we move towards the next function or the next part of your main block diagram of 8085. That is second one part. That part is nothing but function of your CPU register. It also called as a programming model of your 8085 MPU. ठीक है ना. So MPU stands for what? मायक्रोप्रोसेसर युनिट. ठीक आहे ना. सो दिस पार्ट इज ॲक्च्युली त्यांनी काय केलं आहे, कट केलेलं आहे सिलेबसमधून 12च्या तुमच्या रिडक्ट केलेलं आहे. बट त्यांनी असं सांगितलं दिस पार्ट इज अ सेल्फ लर्निंग, सो दॅट्स वाय त्यांनी रिड्यूस केला आहे. बट मी तुम्हाला एक्झॅक्टली एक्सप्लेन करते. ठीक आहे ना. नाव सी now we see the exact function of your CPU register. So in register whenever we call the register, ठीक आहे, that time it comes actually three part. The first one is what? General purpose register. ठीक है ना, general purpose register. After that second one is a special purpose register. The second one is what? Special purpose register. And the third one is what? Register pair. ठीक आहे ना. सो हे जे तीन पार्ट आहेत हे तुमच्या रजिस्टरमध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे ना. जनरल पर्पज रजिस्टर काय असतात, स्पेशल रजिस्टर पेअर काय, स्पेशल रजिस्टर कोणते आहेत आणि रजिस्टर पेअर आहे, हे काय काय आहे आपण ते वन बाय वन पाहूया. नाऊ सी इन दिस ॲक्च्युली फंक्शन ऑफ CPU देअर इज अ वन डायग्रॅम. सो इथे हे एक डायग्रॅम आहे, मी ड्रॉ करते. ठीक आहे. आता बघा इथे दोन पार्ट असतात. फर्स्ट वन आहे PSW, त्याच्यानंतरनं एक दुसरा आहे ॲक्युम्युलेटर. ठीक आहे. नंतरनं नेक्स्ट वन बघा, ए झाला आपला BC, देन D आणि लास्ट आहे HL. सो जे वॉलेट कलरमध्ये आहेत दॅट मीन्स युअर जनरल पर्पज रजिस्टर. इट इंडिकेट्स द जनरल पर्पज रजिस्टर. ऑल ऑफ यू गेटिंग. नाव सी हिअर द स्पेशल पर्पज रजिस्टर ह्याच्या खाली आहेत, ते आपण नंतर ड्रॉ करून दाखवते. आता ह्याच्यामध्ये जे PSW आहे दॅट मीन्स वॉट? प्रोग्रॅम स्टेटस वर्ड. ठीक आहे ना. प्रोग्रॅम स्टेटस वर्ड ते मी तुम्हाला सांगितलं होतं. हे किती बिटचं आहे? 8 बिटचं. आणि ॲक्युम्युलेटर हा काय आहे? तुमचा मेन रजिस्टर आहे. ठीक आहे. एवढं तर तुम्हाला सगळ्यांना समजलं. BCDE हे काय आहेत? BCDE HL दीज आर द जनरल पर्पज रजिस्टर. नाऊ ऑल ऑफ यू सी इन दिस डायग्रॅम. सो इथे मी ड्रॉ केलेला आहे. सो इथे तुम्हाला दिसतं आहे. ठीक आहे. कलर चेंज करते मी. सो PSW आहे तुमचा 8 बिट. ॲक्युम्युलेटर आहे तुमचा म्हणजेच A 8 बिट. नंतर B आणि C रजिस्टर, DE HL. सो दीज आर द रजिस्टर्स. ठीक आहे ना. सो त्याच्या खालीच लगेच तुम्हाला हे दिलेले आहेत दोन स्पेशल पर्पज रजिस्टर. एक आहे SP आणि दुसरा आहे PC. तो SP स्टँड्स फॉर द स्टॅक पॉइंटर. ठीक आहे ना. SP स्टँड्स फॉर स्टॅक पॉइंटर अँड द PC स्टँड्स फॉर प्रोग्राम काउंटर. PC stands for the program counter. So these two are your special special register. Now see one by one explanation of this diagram. So this PSW, see here all of you, PSW, it also called as the conditional jump. ठीक है ना. So जो whatever your instruction of your conditional jump, call, return, which is from your subroutine. So subroutine instructions means what? It depend or it contains the small part of your main program. It called as the subroutine of your main program. Subroutine means what? It's a small part of your प्रोग्रॅम ऑर द मेन प्रोग्रॅम. ठीक आहे ना. छोटंसं जे फंक्शन असतं त्याला म्हणतात सबरुटीन. नाव सी हे जे असतं तुमचं फ्लॅग रजिस्टर. ठीक आहे ना. तर ते किती बिटचे असतात तुमचे? 8 बिटचे असतात. किती बिटचे असतात? 8 बिटचे. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन इज that is the accumulator. So here accumulator means what? Accumulator contains your main register. It called as a main register. The size of your accumulator is also 8 bit. So this is the main purpose register, because whatever your operation is done by this MUP or ALU, that result is stored into your that result hold by the main register, that is the accumulator. So that's why it called as a main register. Now we move towards the next. So see here जे ग्रीन कलरमध्ये दाखवले मी तुम्हाला जनरल पर्पज रजिस्टर. सो बघा कोणते कोणते जनरल पर्पज रजिस्टर आहे. हिअर द जनरल पर्पज रजिस्टर आर द BC, आफ्टर दॅट DE,
then H and the L. So these are the your general purpose register. Now we see the one by one full form of this register. So B stands for what? Base. ठीक आहे ना, मैंने इथं खाली पण लिहिलेलं आहे मी त्याच्या. C stands for counter, then D stands for the data, ठीक आहे. E stands for the extra, H stands for high and L stands for low. ठीक आहे ना, L stands for the low. So these are the full form of your general purpose register. सो इथे मी वन बाय वन जे काय आहे ते लिहिलेलं आहे, ठीक आहे ना, BCDEHL. नाउ नेक्स्ट इज दॅट इज द स्पेशल पर्पज रजिस्टर. इथं मी ड्रॉ केलेले आहे. स्पेशल पर्पज रजिस्टर कोणते तुमचे दोन. द फर्स्ट वन इज अ वॉट SP मीन्स वॉट स्टॅक पॉइंटर अँड द सेकंड वन इज अ वॉट PC दॅट इज द प्रोग्राम काउंटर. दीज आर द 16 बीट रजिस्टर. आणि जे वरचे सगळे जनरल पर्पज आहेत ते किती बीटचे आहेत? 8 बीटचे आहेत. नाउ ह्याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर पेअर करायचे, तुम्हाला थर्ड पार्ट बघा, रजिस्टर पेअर करायचे म्हणजेच काय, दोन रजिस्टर त्यांची पेअर करायची. पेअर म्हणजे किती? 2. आता इथे बघा रजिस्टर पेअर म्हणजे काय. रजिस्टर पेअर असतं ते 16 बीटचं असतं. मग इथं पेअर हायर आणि लोअर, हायर आणि लोअर, हायर आणि लोअर यांची करायची असते, ठीक आहे. आता ते हायर आणि लोअर कोणते कोणते ते पाहूयात आपण, ठीक आहे. आता इथे बघा, so the first pair is what? BC pair, second one is the DE pair and the third one is the HL register pair. So these are the register pairs. These three are the register pair. So ithe H means what? High and L means what? Lower. So the higher byte, whatever your address, is stored into H and the lower byte into the L. Same way in the DE pair, the higher byte of your address is stored into your D because D contains the higher byte or E contains the lower byte. Same for the BC pair. So in this pair, B is the higher byte or C is the lower byte. So these three are the register pair, BC, DE or HL. So BDE, oh sorry, I write here again. So here B, D, H, these are what? Higher byte. ठीक है, these are the higher byte from the register pair. After that the lower byte of your register pair is what? C, E, L. These are the lower byte of your register pair. ठीक आहे. ऑल ऑफ यू गेटिंग. इथे मी लिहिलेलं आहे की रजिस्टर पेअर कोणत्या कोणत्या आहेत? 16 बीटच्या असतात, ठीक आहे ना. नाउ नेक्स्ट इथं आहे, इथं लक्ष द्या, रजिस्टर बीटचं मी लिहिलं आहे की एक्झॅक्टली किती बाईटच्या असतात त्या? 2 बाईटच्या, म्हणजे 8 + 8 म्हणजेच किती झालं? 16 बीट. किती झाले? 16 बीट. 16 बीट म्हणजेच किती? 2 बाईट, ठीक आहे. आता इथं बघा, इट ऑलवेज कंटेन्स द हायर बाईट अँड द लोअर बाईट, ठीक आहे. आता ह्या मी पेअर तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केल्यात कोणते कोणते बघा, BC, DE आणि HL. आता याच्यामध्ये जी HL रजिस्टर पेअर, दिस वन इज द इम्पॉर्टंट रजिस्टर पेअर. वाय? बिकॉज इज इट्स अलोकेटेड टू युअर मेमरी. इनडायरेक्टली कुठं अलोकेट केलेली असते HL रजिस्टर पेअर? मेमरीला. म्हणून ह्याला काय म्हणतात? मेन रजिस्टर पेअर बोलतात, ठीक आहे. इथं आहे, मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे तुम्हाला. नाउ नेक्स्ट ह्याच्यामध्ये हे जे आहेत, ठीक आहे, लोअर बाईट तुम्हाला मी सांगितले कोणते आहेत? हे वाले CDEL. आणि जे हायर बाईट आहेत ते कोणते आहेत? BDH. ते मी ऑलरेडी इथं बघा असं ह्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन वी सी द स्पेशल पर्पज रजिस्टर, दॅट इज द SP अँड द PC. सो इथं मी लिहिलेलं आहे स्पेशल पर्पज रजिस्टर. पहिला कोणता? SP आणि दुसरा आहे PC. सो व्हॉट इज द फंक्शनॅलिटी ऑफ SP? इट शोज द करंट लोकेशन ऑफ युअर मेमरी. जे करंट लोकेशन आहे म्हणजे करंटली तुमचा कर्सर, आपण बघतो ना कर्सर करंटली कुठं आहे, तर जे करंटली तुमचे मेमरी लोकेशन आता कुठं आहे त्याची म्हणजे कोणत्या ॲड्रेसला आहे ते करंट पोझिशन जे दाखवतं, दॅट इज शोन बाय युअर SP म्हणजेच काय? स्टॅक पॉइंटर. आफ्टर दॅट व्हॉट इज द फंक्शनॅलिटी ऑफ PC? नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे, ठीक आहे ना. अशा खूप बघा, अशी मेमरी असती, मेमरीमध्ये असे ब्लॉक असतात. सपोज आता इथे ॲड्रेस दिला 000, नेक्स्ट काय असणार? 001, नेक्स्ट काय असणार? 002, असे नंबर ऑफ तुमचे ॲड्रेस आहे. मग हा जो करंटली आहे, ठीक आहे ना, सपोज माझा आता इथं स्टोअर केलेला आहे डेटा, मग इथं काय दाखवतो? SP. आता ह्याच्या नेक्स्ट ह्याला कोणता प्रेझेंट आहे? दॅट इज शोन बाय युअर PC. म्हणजे तुमच्या नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जी येईल ती कुठं स्टोअर केली पाहिजे त्याची जे लोकेशन दाखवतं, दॅट इज शोन बाय युअर PC मीन्स वॉट? प्रोग्राम काउंटर, ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन इज वॉट? नेक्स्ट वन इज
नेक्स्ट वन इज यहाँ पे लिखा है मैंने exactly functionality. It shows the memory location of your next instruction wish to be executed. म्हणजे जे एक्झिक्यूट होणार आहे पुढचे इन्स्ट्रक्शन ते कोण दाखवलं जातं, प्रोग्राम काउंटरने दाखवलं जातं. ठीक आहे. आता मी इथं ऑलरेडी तुम्हाला सगळं जे काही डिस्क्रिप्शन आहे, ठीक आहे ना, ते सगळं लिहिलेलं आहे. सो काही तुम्हाला डाऊट असेल रिगार्डिंग दिस तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर पिंग करू शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मेन काय लक्षात ठेवायचं तुम्ही, रजिस्टर पेअर, त्याच्यानंतर स्पेशल पर्पज रजिस्टर आणि जनरल पर्पज रजिस्टर फ्लॅग. ठीक आहे ना, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. रजिस्टर पेअर किती असतात तुमच्या, 3. कोणत्या BC, त्याच्यानंतर DE आणि HL. ह्याच्यातली मेन कोणती, HL रजिस्टर पेअर. का तर ती मेन डायरेक्ट मेमरीला लोकेट केलेली असते. मग ह्या रजिस्टर पेअरमध्ये सगळ्यात हायर बाईट कोणते आहेत, B, D आणि H, आणि लोअर कोणते आहेत, C, E, L. हे काय आहेत सगळे लोअर बाईट. स्पेशल पर्पज रजिस्टर कोणते, तुमचे SP आणि PC. ठीक आहे ना. जनरल पर्पज रजिस्टर कोणते आहेत, BCDEHL. दीज आर द जनरल पर्पज रजिस्टर. ठीक आहे. ऑल ऑफ यू गेटिंग. नाउ इन नेक्स्ट व्हिडिओ और द नेक्स्ट लेक्चर वी कवर द नेक्स्ट पार्ट विच इज युअर फ्लॅग रजिस्टर. जे काय फ्लॅग रजिस्टर आहे म्हणजे स्टेटस जो वर्ड आहे PSW, ठीक आहे ना, स्टेटस रजिस्टर ते काय असतं काय नाही ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू.